सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला। नवीन कार्यालयास भाजप पदाधिकाऱ्यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। पक्षाने संधी दिल्यास खर्डा गटातून भाजपकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याचे केशव अण्णा वणवे यांनी सांगितले। गोपीनाथ वणवे वानखड, मी सध्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालय सर्व कार्यकर्त्याच्या इच्छानुसार इथे चालू केलेलं आहे आणि मी जिल्हा परिषद खर्डा गटासाठी इच्छुक उमेदवार प्राध्यापक राम शिंदे यांनी उमेदवारी दिली, तर मी खर्डा जिल्हा परिषद गटातून लढण्यात इच्छुक आहे। खर्डा या ऐतिहासिक नगरीत संत गीतेबाबा आणि संत सीताराम बाबा यांच्या पावन झालेल्या या भूमीत खर्डा सर्कल किंवा विभागाचं भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय या ठिकाणी आज या शुभारंभ झालेला आहे आणि खर्डा परिसरातील सर्व गोरगरीब जनतेला, सर्व माझ्या माता भगिनींना या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांची असंख्य कामे मार्गी लागावी व कार्यकर्त्यांना या कार्यालयाच्या माध्यमातून ऊर्जा मिळावी अशी या ठिकाणी मी भारतीय जनता जामखेड तालुक्याच्या वतीने या कार्यालयात शुभेच्छा देतो आणि थांबतो। त्याच्या माध्यमातून लोकांच्या छोट्या छोट्या समस्या असतात, अगदी लाईट पाण्यापासून तर वेगवेगळ्या गोष्टी, ज्या कुपन असतील, पोलीस स्टेशन असेल, अशा सगळ्या गोष्टी असतात, त्याचं काम या कार्यालयाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होईल आणि जनतेची सेवा या कार्यालयाच्या माध्यमातून होईल। या कार्यालयात माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। ह्या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांचा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी एक माध्यम झालं, चाहे ते तहसीलचे असो, पंचायत समितीचे असो, इतर जे बी प्रश्न असतात जनतेचे ते ह्या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्यात येईल आणि मी माझे सर्व पदाधिकाऱ्यांची अपेक्षा करतो का ते ह्या कार्यालयाचा भरपूर वापर आपल्या जनतेसाठी करताना एवढं बोलू शुभेच्छा देतो। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी खर्डा जिल्हा परिषद गटातील सर्व जनतेला आवाहन करतो की आपण या कार्यालयाचा आपला प्रश्न सोडवण्यासाठी फायदा घ्यावा आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मताधिक्याने आपण निवडून द्यावं आणि खऱ्या अर्थानं आपल्या जनतेच्या विकासात हा खर्डा गट हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे, त्यामध्ये कधीही काही भेदभाव झाला नाही। त्यामध्ये हा बालेकिल्ला कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीचा असाच राहील यासाठी आपण पक्ष कार्यकर्त्यांनी काम करावं आणि त्या स्वरूपाचं काम आज खर्डाकडे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहता चांगल्या स्वरूपाचं करण्याचं एक समाधान सर्वसामान्य लोकांना या कार्यालयामार्फत होणार आहे। ज्या मुख्यमंत्री लाडकी बहिणीची KYC असेल, उदाहरणार्थ विविध योजनेच्या माध्यमातून हे कार्यालय निश्चितपणानं सर्वसामान्याचा आधार म्हणून हे काम करेल असं अपेक्षा